आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। मानपाडा पोलिसांची मोठी कामगिरी। डोंबिवलीतील प्रॉपर्टी ब्रोकरच्या हत्येचा उलगडा। सुपारी दिल्याच्या संशयातून केली ब्रोकरची हत्या। मानपाडा पोलिसांनी एका आरोपीला ठोकल्या बेड्या। काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत उंबरली गावाजवळ एका प्रॉपर्टी ब्रोकरची हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी डोंबिवली मानपाडा पोलिसांनी अवघ्या 48 तासात या हत्येचा उलगडा करत आरोपी विकास पाटील याला अटक केली। मयत संजय भोईर आणि आरोपी विकास पाटील यांच्यात एका जमिनीच्या मालकी हक्कावरून खूप वर्षापासून वाद सुरू होता। या वादातून संजय भोईर यांनी आपल्याला जीवेठार मारण्याची सुपारी दिल्याचा संशय विकासला होता व या संशयातून विकास पाटील याने आपल्या एका साथीदारासह संजय भोईर याची हत्या केल्याचे उघड झाले। डोंबिवली जवळील उंबरली गावात राहणाऱ्या संजय भोईर यांचा मृतदेह गावाजवळ असलेल्या रस्त्यावर सापडला होता। संजय भोईर याची कोणीतरी धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याचं निष्पन्न झालं होतं। या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करत संजय भोईर यांच्या हत्या का व कुणी केला याचा तपास पोलिसांनी सुरू केलाय। या हत्येचा उलगडा करण्यासाठी एसीपी सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादवाने यांनी या प्रकरणासाठी 3 पथक नेमले। पोलीस पथकाने तपास सुरू केला आणि 48 तासाच्या आत मानपाडा पोलिसांनी आरोपी विकास पाटील याला बेड्या ठोकल्या, तर विकासचा साथीदार शोध पोलिसांनी सुरू केलाय। याबाबत माहिती देताच एसीपी सुनील कुराडे यांनी डोंबिवली उंबरली परिसरात वन विभागाची जागा आहे, या जागेसाठी संजय भोईर आणि विकास पाटील यांच्यात वाद सुरू होते। दोघे एकाच गावात राहणारे, दोघांमध्ये काही महिन्यांपासून वाद सुरू होते। विकास पाटील याला संशय होता की संजय भोईर यांनी त्याला संपवण्यासाठी कुणाला तरी सुपारी दिली आहे। या संशयावरून विकास यांनी संजय भोईर याची हत्या करण्याचा कट रचला। शुक्रवारी रात्री संजय भोईर गावात येत असताना विकास पाटील यांनी आपल्या एका मित्रासोबत त्याला गावाजवळ एका ठिकाणी गाठले। त्यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्रानं वार केले। डोक्यात आणि पायावर झालेल्या गंभीर जखमांमुळे संजय भोईर यांचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलंय। बरोबर आहे। यामध्ये संजय सकाराम भोईर राहणार उंबरली यांचा खून झालेला असून सदरचा खून हा जुन्या जमिनीच्या वादातून झालेला आहे। यामध्ये विकास श्याम पाटील याला संजय भोईर याचेकडून आपल्याला सुपारी देऊन मारणार आहेत अशा संशयावरून विकास पाटील व त्याच्या एका साथीदाराने संजय सकाराम भोईर यास धारदार शस्त्राने मारहाण करून त्याचा खून केलेला आहे। यातील विकास पाटील यास अटक केलेली असून आज या आरोपीला कोर्टात हजर करून रिमांड घेऊन पुढील तपास व त्याच्या साथीदाराचा शोध चालू आहे। सदर गुन्ह्याचा तपास व या आरोपीला अटक करण्यामध्ये सिनियर PI कादवाने व त्यांच्या DBच्या टीमला 48 तासामध्ये तांत्रिक तपासाच्या आधारे त्या आरोपीला ताब्यात घेतलेले आहे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक गुंड करत असून यातील जो दुसरा आरोपी आहे त्यालासुद्धा लवकरात लवकर ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याचा तपास करत आहोत। तर आरोपी हा काही रेकॉर्डवरचा आहे किंवा काय प्रकरण नाही, यापूर्वी विकास पाटील याच्यावर कोणतेही गुन्हे वगैरे दाखल नाहीत, परंतु त्याच्यामध्ये सखोल चौकशीनंतर त्याचा साथीदार पकडल्यानंतर आणखीन त्यात सविस्तर चौकशी केली जाईल। आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर।